नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकणातील भन्नाट आणि चविष्ट अशी रेसिपी मुशी मसाला किंवा ह्याला मोरी माशाचं मटण असं पण म्हणतात। एकदा ही रेसिपी खाल्ली की चिकन मटणची चवही विसराल तुम्ही। मसाल्याचा खमंग सुगंध आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही चव आणि अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कविता स्वयंपाकला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 कांदे घेतले आहेत उभे चिरून। आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे तेल थोडंसं टाकून। तवा गरम झालेला आहे। आता मंद आचेवरती सुकं खोबरं पहिलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा सुकं खोबरं भाजून झालेलं आहे। त्यात तव्यामध्ये आता लसूण, हिरवी मिरची आणि आलं टाकायचं आहे आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि ते अर्धा मिनिट परतून झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे। हे बघा कांदा पण भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये ओलं खोबरं किसून घेतलं ते टाकायचं आहे आणि कांद्याबरोबर ओलं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। अर्धा किलो ही मुशी आहे ती मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आणि त्याला आता चवीपुरतं मीठ टाकलंय, अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद आणि अर्धे लिंबाचा रस पिळून टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित असं मुशीला लावून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं। तुम्ही हे वाटणाची तयारी करायच्या आधी ही मुशीला मीठ, मसाला, हळद लावून ठेवा। मुशी मसाला बनवण्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून, अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे वरून टाकण्यासाठी, कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे 3 ते 4 बारीक चिरून आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 5 ते 6 बारीक चिरून। मुशी मसाला आता बनवायला घेऊया। त्यासाठी मी 5 ते 6 चमचे छोटे तेल टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता, मिरची, लसूण वगैरे टाकून आणि तेजपत्त्याची पानं 2 घेतलेली आहेत ती टाकायची आहेत आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। हे बघा अर्धा ते 1 मिनिट कांदा परतून घेतल्यावरती तेलात टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे आणि टोमॅटो बरोबरच आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे। मोरी माशाचे सुक्कं मटण बनवताना योग्य मसाला आणि योग्य शिजवण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे। ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा गरम गरम भातासोबत अप्रतिम लागते। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा। इकडे मी मालवणी मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, धने जिरे पूड आणि लाल तिखट घेतलेला आहे। मसाले टाकल्यावरती अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत आणि वाटण जे आपण भाजून घेतलेलं आहे ते थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घेतलंय ते टाकायचं आहे आणि ते पण मसाल्याबरोबर अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटायला द्यायचं आहे। वाटण परतताना त्यामध्ये अर्धा चमचा अजून मी मीठ टाकते आहे कारण आपण मुशीला मीठ लावलेलं आहे त्यामुळे मीठ कमीच वापरायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। हे बघा वाटण टाकल्यावरती 2 ते 3 मिनिटं परतल्यावर साईडने असं तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मुशी टाकून घेऊ आणि मुशी पण हळूवार अशी मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने परतून वाटणामध्ये कारण ते नरम असते, पटकन तुटल्या जातात। गुडघेदुखी, कंबरदुखीवरती हा मासा खूप उपयुक्त आहे। चिकनपेक्षाही ही खूप टेस्टी लागते मुशी मच्छी। त्यामध्ये आता मी 4 ते 5 कोकम टाकून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून हे स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे।
बघा 3 ते 4 मिनटं वाफेवरती शिजवून घेतल्यावरती पुन्हा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा मी केलेला नाही आहे, वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे। आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे, पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मोरी माशाचं मटण किंवा मुशी मसाला 3 ते 4 मिनिटात पुन्हा आपण शिजवून घेतलेलं ते शिजलेलं आहे मस्त असं। हळूवारपणे चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि वरून आता टाकायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। हे बघा मस्त झणझणीत असं मुशी मसाला बनवून तयार आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। ही मुशी मसाला किंवा मोरी माशाचं मटण आवडलं असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।